आज आपण गरमागरम तव्यावर चविष्ट ब्रेड पिझ्झा बनवलेला आहे. पिझ्झा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतो आणि तोही जर झटपट बनणारा असेल तर आपलं कामही कमी पडतं आणि ब्रेड पिझ्झा अगदी चविष्ट लागतो. तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. तर झटपट होणारा ब्रेड पिझ्झा बनवायला सुरुवात करू. ब्रेड पिझ्झा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण सॉस तयार करून घेऊ. तर ह्या ठिकाणी आपण 2 चमचे शेजवान सॉस घेतलेला आहे आणि 2 चमचे टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि हे छान मिक्स करून घेऊयात. जर शेजवान सॉस नसेल तर त्याऐवजी तुम्ही पिझ्झा सॉसही वापरू शकता. आता ह्या ठिकाणी आपला सॉस हा तयार आहे. आपल्याला ब्रेड पिझ्झा बनवायचा आहे तर त्याकरता आपण ह्या ठिकाणी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपण ब्रेडला बटर लावून घेऊयात. बटर लावलेली साईड पलटी करून घेऊयात. आणि वरच्या साईडला आपण सॉस लावायचा आहे. माझ्याकडे पिझ्झा सॉसही अवेलेबल होता म्हणून मी अगदी थोडा पिझ्झा सॉसही वापरलेला आहे. आपण शिमला मिरची, कांदा आणि कॉर्न घेतलेले आहे. पिझ्झा म्हटलं तर चीज हे आलंच, तर आपण चीज घालूयात. या ठिकाणी आपण मॉझरेला चीज वापरलेला आहे आणि स्वीट कॉर्न, शिमला मिरची आणि कांदा हे सर्व ठेवून घ्यायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही या ठिकाणी भाज्या वापरू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटोही या ठिकाणी भाजीमध्ये वापरू शकता किंवा पनीरही वापरू शकता. पुन्हा एकदा आपण चीज घालायचं आहे. अगदी चिमूटभर आपण ओरिगेनो घालूयात. ओरिगेनो नसेल तर चिमूटभर आपण मिक्स हर्बही घालू शकतो. आणि काळी मिरीची पावडर घालायची आहे अगदी चिमूटभर आणि चिली फ्लेक्स चिमूटभर घालूयात आणि अगदी चिमूटभर आपण मीठ घातलेलं आहे. पॅन आपण नॉर्मल गरम करून घेतलेला आहे आणि मंद आचेवर झाकून ठेवायचं आहे 5 मिनिटाकरता. आणि पिझ्झा होईपर्यंत आपण या ठिकाणी दुसरा पिझ्झाही तयार करून घेतलेला आहे. आता ह्या ठिकाणी जवळपास 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता आपले चीज आहे हे छान असं वितळलेलं आहे. आता आपण झाकण काढायचं आहे. ह्या ठिकाणी अगदी 5 मिनिटात आपला पिझ्झा हा तयार आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे, गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे, नाहीतर चीज हे वितळणार नाही आणि ब्रेड हा खालून करपू शकतो. तर त्याकरता मंद आचेवर गॅस ठेवायचा आहे. आता कटरच्या साह्याने आपण पिझ्झा कट करूयात. कटर नसेल तर चाकूच्या साह्यानेही तुम्ही पिझ्झा कट करू शकता. आणि ह्या ठिकाणी 5 मिनिटात होणारा गरमागरम चविष्ट ब्रेड पिझ्झा तयार आहे. ही रेसिपी अगदी सोपी आहे, झटपटही होते आणि मुलंही आवडीने खातात. आणि अशा पद्धतीने ब्रेड पिझ्झा तुम्ही नक्की करून पहा आणि मला सांगा कसा वाटला ते. आणि अशाच नवनवीन चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.